सर्वांना जय भीम, जय ज्योती, जय संविधान. अमेरिकेतील आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका आना या संस्थेने डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड 2023 हा मला प्रदान केलेला आहे आणि त्याबद्दल मी या संस्थेचे व त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. ज्या भूमीतून हा पुरस्कार मला जाहीर झालेला आहे ती युरोपियन भूमी. रेनेसन्स मूव्हमेंटमुळे प्रबोधित झालेली असल्यामुळे तिथे प्रगल्भ लोकशाही आहे आणि या प्रगल्भ लोकशाहीमधून जे राज्यकर्ते तिथे घडलेत ते लोकशाही प्रेमी होते, सर्व धर्म समभावी होते आणि मानवतावादी होते. भारतामध्ये जाती व्यवस्था असल्यामुळे कनिष्ठ जातीतील व्यक्तीचं मेरिट हे सातत्याने जातीच्या नावाने दडपलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुभव जर बघितला आपण तर बाबासाहेब आंबेडकरांचं टॅलेंट हे सर्वात आधी युरोपियन जनतेने ओळखलं आणि त्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त करून देऊन डॉक्टरेटसारखी सर्वोच्च जी पदवी आहे शिक्षण क्षेत्रातली ती बाबासाहेबांना तिथे मिळवता आली. हे भारतात कधीच शक्य झालं नसतं. परंतु रेनेसन्स मूव्हमेंटमुळे प्रबोधित झालेल्या इंग्लंड अमेरिकेच्या जनतेने बाबासाहेबांचं टॅलेंट ओळखलं. त्यांना भारतातील समाजकारणात, भारतातील राजकारणात फार मोठी संधी उपलब्ध करून दिली इंग्रजांनी आणि त्यामुळे बाबासाहेबांना भारतीय जनतेला किंवा भारतीय अभिजन वर्गाला स्वीकारावंच लागलं बाबासाहेबांना. तीच कथा जर आपण बघितली तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बाबतीत सुद्धा आहे. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी जेव्हा आपलं क्रांतिकार्य सुरू केलं त्यावेळेस भारतातील बहुतेक सर्वच जनतेने नाकं मुरडलीत, त्यांचा अपमान केला, त्यांची बदनामी केली, त्यांच्या अंगावर शेण गोळे फेकण्यात आले, त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. परंतु जेव्हा इंग्रज राज्यकर्त्यांनी पुण्याच्या ब्राह्मणी अड्ड्यामध्ये तात्यासाहेब महात्मा फुलेंचा त्यांनी जाहीर सत्कार केला त्यावेळेस मात्र भारतीय जनतेला त्यांच्या क्रांतिकार्याची खऱ्या अर्थाने ओळख झाली. मी फुले शाहू आंबेडकरांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. वयाच्या 16व्या वर्षापासून मी चळवळीत आलो. सर्वात आधी आदिवासी चळवळीत काम केलं, त्यानंतर पॅन्थरसारख्या दलित चळवळीत पण काम केलं, त्यानंतर बामसेफ बहुजन समाज पक्ष, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक समाज या सर्व सामाजिक व राजकीय संघटनांमध्ये काम करीत असताना माझी एक कार्यकर्ता म्हणून जी काही जळणघळण झालेली आहे ती केवळ फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांमुळे घडलेली आहे. आमच्या पिढीमुळे किंवा आमच्या पिढींच्या प्रयत्नांमुळे मंडल आयोग लागू झाला हे मी सातत्याने अभिमानाने सांगत असतो. आमच्या पिढीची देण म्हणजे मंडल आयोग आणि मंडल आयोग म्हणजे हा जातीअंताच्या चळवळीतील सर्वात मोठा मैलाचा दगड आहे. या जातीअंताच्या चळवळीत काम करीत असताना मला अनेक प्रश्नांवर लेख लिहावे लागलेत, पुस्तकं लिहिलीत, आंदोलनं केलीत. आजही हा आंदोलनांचा सिलसिला चालू आहे. भारतामध्ये आज सर्वात मोठा प्रश्न जातनिहाय जनगणनेचा आहे, ओबीसी जनगणनेचा आहे. तोही आम्ही प्रश्न लावून धरतो आहेत आणि लवकरच आम्ही या भारतव्यापी जातीअंतक प्रश्नाचं आम्ही राजकीयकरण करणार आहोत. कारण जातनिहाय जनगणना जाती व्यवस्था अंताच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला नष्ट करायची असेल तर तिचा डेटा, तिची माहिती,
तिची संपूर्ण जडणघडण आपल्याला माहीत असेल तरच ती वस्तू आपण नष्ट करू शकतो किंवा निर्माण करू शकतो। जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर प्रत्येक जातीचा डेटा, प्रत्येक जातीची माहिती आपल्याजवळ अधिकृतपणे कागदावर पाहिजे, तरच आपण जाती व्यवस्था अंताचा कार्यक्रम पद्धतशीरपणे, रीतसर, अधिकृतपणे आपण आखू शकतो, त्याप्रमाणे तो कार्यक्रम राबवू शकतो। आणि म्हणून आज सर्वात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न जातनिहाय जनगणनेचा आहे की जो जाती अंतासाठी अत्यंत आवश्यक आहे, तो विषय आम्ही घेतलेला आहे। या सगळ्या माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीतील कामाचा आढावा घेऊन मला आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेने मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड 2023 मला जाहीर केला, तो मला दिला। याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय ज्योती, जय भीम, जय संविधान।